आणि आता महाराष्ट्रातल्या काही महत्त्वपूर्ण बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। भगवानगडाच्या दसरा मेळाव्यामध्ये महादेव जानकर यांनी पवारांवर जोरदार तोंडफूक घेतल्यानं राजकीय वातावरण तापलंय। त्यात पुण्यातील विद्याप्रतिष्ठानच्या हॉस्टेलमध्ये घुसून शरद पवार यांच्या फोटोवर शाई फेकण्यात आल्यानंतर वाद आणखीन चिघळला। रासपच्या 3 ते 4 कार्यकर्त्यांनी पवारांच्या पोस्टरवर शाई फेकीचा प्रयत्न केला। यावेळी हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी त्यांना अडवलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। विद्याप्रतिष्ठानच्या हॉस्टेलमध्ये शाई फेकल्यानंतर रासपच्या कार्यकर्त्यांना जनवाडी पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलं। यावेळेला रासप आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते एकमेकांना भिडले। भगवानगडावरून सुरू झालेल्या वादाचे पडसाद आता दिसू लागले आहेत। येवला तालुक्यातल्या राजापुरात होणाऱ्या भगवान बाबांच्या सप्ताहाला नामदेव शास्त्री हजर राहू शकणार नाहीत, त्यांना हजर राहू देणार नाही असा निर्धार गावकऱ्यांनी केलाय। भगवानगडावर पंकजा मुंडे सभा घेण्यासाठी नामदेव शास्त्री यांनी विरोध केला होता आणि त्याचा निषेध करत हा निर्णय घेण्यात आलाय। दरवर्षी जानेवारीत राजापूरमध्ये भगवान बाबा पुण्यतिथीच्या निमित्तानं सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं। या सप्ताहाच्या निमित्तानं भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री सुद्धा राजापुरात येणार होते। मात्र दसऱ्याच्या घटनेमुळे नाराज झालेल्या राजापूरवासियांनी त्यांना गावात येण्यास मज्जाव केलाय। जे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांचा मुक्काम पुन्हा एकदा अर्थरोड कारागृहातच हलवण्यात आलाय। भुजबळ यांची तब्येत खालावल्यानं इतर तपासण्यांसाठी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात भरती करण्याची शिफारस जे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांनी केली होती। त्यांनी तसं पत्रही कारागृह प्रशासनाला पाठवलं। मात्र जे रुग्णालयाकडून कोणतंही पत्र मिळालं नसल्याचा दावा कारागृह प्रशासनानं केला होता। त्यामुळे छगन भुजबळ यांना उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवलं जाणार की नाही याबद्दल ठोस माहिती मिळाली नाही। दरम्यान ताप आणि इतर आजारांवरच्या उपचारांसाठी छगन भुजबळ यांच्यावर जे रुग्णालयात उपचार सुरू होते। ठाण्याच्या सीमेवर असलेल्या मुलुंडमधल्या डम्पिंग ग्राउंडला मनसेनं विरोध दर्शवलाय। या डम्पिंग ग्राउंडमुळे ठाणेकरांचं आरोग्य धोक्यात आल्याचं सांगत आज मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई आणि ठाणे टोलनाक्यावर कचऱ्याच्या गाड्या अडवल्या। दरम्यान येत्या 2 महिन्यामध्ये मुलुंडमधलं डम्पिंग ग्राउंड बंद करू असं आश्वासन मुंबई मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करतानाच इतर समाजाचं आरक्षण कमी होऊ देणार नाही अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षणाचं राजकारण केलं, त्यामुळे आता त्याचं राजकारण न करता आरक्षण देण्याची गरज उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली। ते आज रायगडमध्ये बोलत होते। यावेळेला राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर देखील त्यांनी वक्तव्य केलं। रस्ते दुरुस्तीसाठी सरकारवर दबाव आणण्याचे आदेश शिवसेना आमदारांना दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। ठाणे शहरामध्ये शेजाऱ्यानंच एका 4.5 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। मुलीवर अत्याचार करणारा तरुण हा युवा सेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती स्थानिकांनी दिली। शिवाजी धाडवे असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली, तर पीडित मुलीला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ठाण्याच्या किसननगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली। शिवसेनेनं मात्र धाडवे हा आपला कार्यकर्ता नसल्याचं म्हटलंय। त्या माणसाने हा कृती केलेला आहे हे भरपूर चुकीची गोष्ट आहे आणि असल्या माणसाच्या चुकीला माफी नाही। मुलगी 3.5 वर्षाची मुलगी आहे, 4 वर्षाची मुलगी आहे आणि ज्या माणसाने त्या पद्धतीने त्यांनी तो कृती केलेली आहे आणि त्या मुलीबद्दल शोषण केलेलं आहे, ज्या माणसाने हा कृती केलेली त्याचं नाव आहे शिवाजी गाडवे आणि बाजूवर राहणारच म्हणजे बाजूवर राहणारे। आणि दुसरी गोष्ट जी मुलगी आहे ती मुलगी त्यांच्या घरात जाते, खेळते, फिरते, पण ह्या माणसाने असं कृती आम्ही कधी विचार केलाच नव्हतं। आमचं एकच मागणी आहे, त्या माणसाने हा जो केलेले माणसाला जास्त जास्त शिक्षा झाली पाहिजे, शिक्षणाचा 500 याला फाशी दिली पाहिजे। पुण्याच्या शिवाजीनगर भागातल्या एकबोटे कॉलनीमध्ये मध्यरात्री गाड्यांवर दगडफेक करण्यात आली। मध्यरात्री 1 ते 1:30च्या सुमारास सोसायटीच्या कंपाऊंड बाहेरून दगड भिरकावून काही तरुणांनी पोबारा केला। यामध्ये एका 4चाकी गाडीची काच फुटली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली। दरम्यान रहिवाशांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून सोसायटीच्या भोवती गस्त वाढवण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे। सांगलीच्या पोलीस अधीक्षकांच्या निवासात चोरी करण्याची हिंमत चोरट्यांनी दाखवली। सांगलीच्या पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारातच दरोड्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 70 करवट तसंच अन्य काही हत्यारं जप्त करण्यात आले। यावेळेला चंदनाची झाडं तोडणाऱ्या चोरट्यांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर सुद्धा धारदार शस्त्रानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला। बेळगावमधून कोट्यावधी किमतीची सांबरची शिंग, हत्तीचे सुळे आणि वाघाची नखं जप्त करण्यात आले।
शेट्टी गल्लीतील एका घरावर धाड टाकून पोलिसांनी हा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी सलीम चमडेवाला नावाच्या एका तस्कराला अटक करण्यात आली। विशेष म्हणजे ज्या घरातून हे सगळं साहित्य जप्त करण्यात आलं त्या घरात भूत असल्याची अफवा पसरवण्यात आली होती। त्यामुळे घरात कोणीही जात येत नव्हतं। तसंच घरामध्ये लाईट नसल्यानं रात्रीच्या वेळेला नेमकं काय चालतं हे देखील कोणाला माहीत नव्हतं। सलीम आपल्या कारमधून प्राण्यांची शिंग आणि इतर वस्तू आणायचा आणि घरात ठेवायचा। यानंतर कारमधून हा सर्व मुद्देमाल मुंबईत जायचा आणि तिथून चीनमध्ये पाठवला जायचा असं समजतं। दरम्यान या सर्व वस्तूंचं मूल्यमापन करण्यासाठी पोलिसांनी वन खात्याशी संपर्क साधला असून यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्वतः जुगार अड्ड्यावर धाड टाकली। बछराज प्लॉटमधील एका जुगार अड्ड्यावर पोटे यांनी धाड घातली। 8 ते 10 जुगाऱ्यांना यावेळेला पकडण्यात आलं। पोलीस प्रशासनाच्या सक्रियतेवरती ज्यामुळे प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। अवैध धंद्यांच्याबद्दल पालकमंत्री प्रवीण पोटे हे काही दिवसांपासून पाळत ठेवून होते, गुप्त माहिती जमा करत होते। त्यामुळे सर्व प्रोटोकॉल बाजूला सारत प्रवीण पोटे यांनी स्वतः धाड घातल्यानं अमरावतीकरांकडून त्यांचं कौतुक होत आहे। दिवा स्थानकातील कामांमुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे। जलद गाड्यांचा थांबा इथं व्हावा याकरता दिवा स्थानकात आवश्यक ती कामं सुरू आहेत। त्यामुळे घेतल्या जाणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे सध्या मुंबईकर चांगलेच हैराण झालेत। मात्र अशा प्रकारचे आणखीन किमान 10 मेगा ब्लॉक करावे लागतील अशी माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून मिळते। रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या संदर्भातली माहिती दिली। मध्य रेल्वेकडून नुकतीच दिवा स्थानकात जलद गाड्या थांबवण्याची घोषणा करण्यात आली आणि त्यासाठी रुळांच्या रचनेत काही बदल करणं आवश्यक आहे। यासाठीची कामं सध्या सुरू आहेत। मात्र दिवा स्थानकात रुळांची खूपच गुंतागुंत असल्यानं ते बदलण्यासाठी दिवाळीपूर्वी तब्बल 10 मेगा ब्लॉक घेतले जातील असं स्पष्ट झालं। केबल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। दूरसंचार निगम प्राधिकरण अर्थात ट्रायनं 100 वाहिन्या अवघ्या 130 रुपयात देण्याचा प्रस्ताव आणला आहे। या संदर्भात संबंधितांच्या सूचना मागवण्यात आल्या असून यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल। ग्राहकांना सध्या पाहिजे त्या वाहिन्या निवडण्याचा अधिकार आहे। मात्र काही कंपन्या विशिष्ट रक्कम आकारून आपल्या सर्वच वाहिन्या ग्राहकांना घ्यायला भाग पाडतात। ग्राहकांना या जाचातून मुक्त करण्यासाठी ट्रायनं पुढाकार घेतला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही जेजुरीमध्ये मर्दानी खेळ पाहायला मिळाले। तब्बल 42 किलो वजनाचा खंडा तलवारीचा भार पेलत आपलं कौशल्य अनेक जण पणाला लावत होते। दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी मर्दानी खेळ इथे खेळले जातात। यावेळेला खंडा तलवारीचा भार उचलण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी होते। प्रत्येकजण आपलं कौशल्य पणाला लावत ही तलवार पेलण्याचा प्रयत्न करतो। दसऱ्याच्या निमित्तानं अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी काल राज्यभरातून भाविक कोल्हापुरात दाखल झाले होते। विजयादशमीच्या निमित्तानं देवीला तिरुपतीहून आलेला मानाचा शालूही नेसवण्यात आला। त्यापूर्वी या शालूची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। शालू नेसवल्यानंतर देवीला फलाहार आणि गोडाधोडाचा खास नैवेद्य सुद्धा दाखवण्यात आला। मध्यान्ह स्नानानंतर देवीची रथावर आरूढ स्वरूपात पूजा बांधण्यात आली। आदिशक्ती अंबाबाई सगळ्या सीमांचं उल्लंघन करून नव्या दिग्विजयाची प्रेरणा देण्याकरता रथात बसून निघाली अशी या पूजेमागची भावना आहे। महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवठे एकंदमध्ये दसऱ्याच्या निमित्तानं नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली। बिराडसिद्ध सिद्धराज देवस्थानची पालखी, भाविकांचा हर हर असा गजर, आतषबाजी आणि आकाशात उडणाऱ्या सोनेरी ठिणग्यांनी सगळं वातावरण प्रकाशमय झालं होतं आणि भारूनही गेलं होतं। गेल्या 350 वर्षांपासून विजयादशमीच्या नंतर ही आतषबाजी करण्याची परंपरा आहे। गावामध्ये सुमारे 150 मंडळं ही आतषबाजी करतात। भारतीय जवानांनी केलेलं सर्जिकल स्ट्राईक, 21 कोटी रावणाचं दहन आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलेल्या खेळाडूंचं अभिनंदन असे देखावे या आतषबाजीतून साकारण्यात आले। या आतषबाजीसाठी वापरली जाणारी सर्व दारू ही गावातच तयार केली जाते। राज्यभरात होणाऱ्या विविध यात्रांच्या निमित्तानं तुम्ही अनेक पालख्या पाहिल्या असतील, पण सांगली जिल्ह्यामध्ये एक असं गाव आहे जिथे चक्क ही पालखीच पळवण्याची स्पर्धा भरवली जाते। दसऱ्याच्या निमित्तानं काल सांगलीच्या विटा गावात मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पडली। रेवणसिद्ध देवस्थानच्या या पालखी स्पर्धेमध्ये खरसुंडी आणि भैरवनाथाच्या पालख्या सहभागी झाल्या होत्या। या पालख्यांमध्ये 1.5 किलोमीटरची शर्यत लावण्यात आली। लोकांच्या अडथळ्यांनी भरलेला हा मार्ग पार करण्यासाठी दोनही पालख्यांच्या खांदेकऱ्यांनी मोठी शिकस्त केली। पालख्या सुसाट धावत सुटल्या आणि या स्पर्धेमध्ये विट्याच्या पालखीनं बाजी मारली। ही स्पर्धा पार पडल्यानंतर आपट्याची पानं देऊन सोनं लुटण्यात आलं।